लंकेची लाडू तुला 65 लाखांच्या बंधाऱ्याचं भूमिपूजन. चिचोंडी पाटलामध्ये विकासाचा धडाका. शरद भाऊ पवार यांचे जल्लोषामध्ये स्वागत. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान. खासदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या तब्बल 65 लाख रुपयांच्या बंधाऱ्याच्या कामाचं भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणामध्ये करण्यात आलं. या विकास कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून पाणी साठवणुकीला चालना मिळून शेतीसाठी हा बंधारा महत्त्वाचा ठरणार आहे. यावेळी खासदार निलेश लंके यांची ग्रामस्थांच्या वतीनं लाडू तुला करून स्वागत करण्यात आलं. विकास कामाच्या माध्यमातून गावागावातील प्रश्न मार्गी लावण्याच्या त्यांच्या भूमिकेचं ग्रामस्थांनी कौतुक केलं. दरम्यान सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन दिलीप दत्तात्रय पवार आणि व्हाईस चेअरमन बबन कोकाटे यांचा सन्मान करण्यात आला. चिचोंडी पाटीलचे कार्यसम्राट, सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद भाऊ पवार यांचे उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गावामध्ये आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीनं जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलं. यावेळी मोठ्या उत्साहात स्वागत समारंभ हा पार पडला. या कार्यक्रमाला चिचोंडी पाटील गावातील ग्रामस्थ, महिला भगिनी, नगर तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, निलेश लंके प्रतिष्ठान, आपला मावळाचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 65 लाखांच्या बंधाऱ्यानं विकासाला बळ, शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत. चिचोंडी पाटील परिसरातील पाणी आणि शेतीच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असलेल्या या बंधाऱ्याच्या कामामुळे विकासाला गती मिळणार आहे. ग्रामविकास आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकास कामं पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. लोकसभेच्या निवडणुकीला ज्यावेळेस मी फिरत होतो त्यावेळेस या भागात विशेष करून त्या बंधाऱ्याची मागणी केली होती. ठीक आहे, आम्हाला ज्यावेळेस स्कोप मिळतो त्यावेळेस आम्ही निश्चित त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आणि सरकारमध्ये जरी नसलो, आम्हाला निधी जरी नसला, प्रयत्न करणं हे आमचं काम असतं. त्यामुळे आज ती जी मागणी केलेली होती ती आज पूर्ण झाल्याचं मला एक समाधान त्या ठिकाणी वाटतं. त्यांना आज खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीनंतर मी आणि आमची सर्वच महाविकास आघाडीने या ठिकाणी या गटातून, गणातून आणि विशेषतः गावातून या ठिकाणी लोकनेते निलेश लंके साहेबांना लोकसभेच्या निवडणुकीवेळी मोठं मताधिक्य दिलं. त्यानुसार सर्वच शेतकऱ्यांची मागणी होती की जी साईड एक शिल्लक राहिली होती त्या ठिकाणी बंधारा व्हावा. रस्त्याची 2 कामं, सभामंडपाचे, त्या ठिकाणी लोकनेते निलेश लंके साहेबांनी 65 लाख रुपयाचा बंधारा जिथं गरज आहे त्या ठिकाणी दिला आणि एका ठिकाणी 10 लाख रुपये सभामंडपाला दिले. खऱ्या अर्थाने त्या शेतकऱ्यांची जी गरज होती ती पूर्ण केलेली. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.